मंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कार्यक्रमाला उपस्थित खास म्हणजे योजनेच्या प्रचार प्रसिद्धी आणि योजनेमध्ये काहीतरी जळगाव जिल्ह्यात चाललं आहे ते दाखवण्यासाठी त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आलेले कुलकर्णी मॅडम जे थोड्याच वेळाने बहुतेक इथे उपस्थित होती ते जळगाव पाचोराचे आमदार महोदय किशोरप्पा पाटील साहेब ज्यांनी आता जस्ट माझ्याबद्दल जिल्हा परिषदबद्दल आणि मला 2 शब्द दिले की मी पटकून 1-2 पुरस्कार नक्की आणणारे MSP मध्ये तसे काटे साहेब आमचे जिल्हा परिषदेचे ॲडिशनल CO सर, डेप्टी CO ग्रामपंचायत, BDO सर आणि मंचावर बसलेले सगळे मान्यवर आणि आज वडगावकडेचे आलेले सगळे ग्रामस्थांना माझा नमस्कार। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज म्हणजे एक गावाला समृद्ध कसा करता येईल त्याचे 9 घटक शासनाने ठरवले। त्याचाच ग्रामपंचायतमध्ये CCTV लावायचं किंवा 1 ते 33 नमुने अद्ययावत करायचे किंवा ग्रामपंचायत ISO करायची, कचऱ्यांबद्दल निर्णय झाले पाहिजे, महिलांबद्दल निर्णय झाले पाहिजे, स्वयंसहायता समूह गटांसाठी निर्णय झाले पाहिजे असे आमचे माननीय मुख्यमंत्री महोदयांची एक इच्छा होती। आमचे माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी ही योजना आणली। तर ही योजना सप्टेंबरला सुरू झाली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभरात, पण आम्ही जळगाव जिल्हा परिषदेने मई पासून याची सुरुवात केली आणि मी जुलै महिन्याला बहुतेक पुराची जेव्हा परिस्थिती गावाला निर्माण झाली होती तेव्हाही आली तर तेव्हा मला काटे साहेब म्हटले मॅडम बघा मी सगळे घटक पूर्ण करून तुम्हाला जिंकून दाखवणार आहे आणि मला वाटतं आज इथे आली आणि सगळ्या CCTV पाहिली, KTVवर पाहिली, जलताराचे कामं पाहिली, मला वाटतं तुम्ही बहुतेक मार्गावर आहेत ते गावकऱ्यांच्या सपोर्टमुळे चाललंय। ग्रामपंचायत अधिकारी अप्पा तुमच्या सपोर्टमुळे आहेत आणि शेवटी गावाची इच्छा जर एखाद्या कामासाठी असेल तर तो कुठलाही काम असो पूर्ण होते। त्यामुळे आज खरंच मनापासून सगळ्यांचे आभार आहे की याच्यात तुम्ही जिल्हा परिषदेचा साथ दिले आणि या योजनेत उत्साहित होऊन सहभाग घेतले। मग स्वतःसाठी टाळ्या वाजवा एवढंच बोलेल। सगळ्यांना परत शुभेच्छा। अप्पा फर्स्ट 5 मध्ये गाव आला पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करते। जय हिंद, जय महाराष्ट्र।